नमस्कार. साहित्यवारीच्या रसयात्री या भागातील आजची कादंबरी आनंद ओवरी. लेखक दिबा मोकाशी. तुका हरवला तो दिवस सोमवार होता. फाल्गुन वैद्य द्वितीया होती. अजून पहाटे रानात धुकट हवा होती. त्या दिवशी शेणगोठा उरकून दुधे काढून पहिला प्रहर संपता संपता गवताचा भारा आणायला मी रानात गेलो. बरोबर भाकर बांधून घेतली होती. विळ्याचा हात गवतावर झपझप चालत होता आणि अधूनमधून स्वतःचे पूर्वीचे रचलेले अभंग कवीच्या आत्मनंदात मी म्हणत होतो. पण त्यातून प्रपंचाचे विचार घुसत होते. रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातील प्रश्नांचा विचारही चांगला होतो. कोंडलेले संताप, निराशा यांना बडबडून वाट करून देता येते. गवत कापताना माझे तेच चालले होते. मी माझ्या बायकोला समजावित होतो. वहिनीचे, तुक्याच्या बायकोचे सांत्वन करीत होतो. दुकानाचे विचार मनात होतेच. गाठी असलेल्या तोटक्या द्रव्यात संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवित होतो. आणि 20-22 दिवस तुकाने वैकुंठाचा टळका सुरू केला होता. तोही मनातून जात नव्हता. मी म्हणत होतो, तुका दादा, तू जर थोडेसे प्रपंचात लक्ष घातलेस तर आपण किती सुखी होऊ. गेली काही वर्ष प्रपंचाला तुका निरुपयोगी झाला होताच. पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा आवेग वाढला होता. जगाची शुद्ध गेल्यासारखे त्याचे झाले होते. भजन करताना इतके बेभान मी त्याला कधीच पाहिले नव्हते. आतापर्यंत कधी नव्हती एवढी आर्तता त्याच्या कवित्वात आली होती. त्या आर्त अभंगाचे शब्द मानगुटीस बसल्यासारखे मनाला सोडत नव्हते. मधून नकळतच मी गुणगुणत होतो. पहिला आले हरी, शंखचक्र शोभे करी. गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. मुकुटकुंडलांच्या दीप्ती, तेजे लोपला गभस्ती. मेघ श्यामवर्ण हरी, मूर्ती डोळस साजिरी. आणि दचकून सावध होऊन स्वतःला बजावित होतो, कान्हा कान्हा सावध, इतका दंग होऊ नकोस. हा तुझा मार्ग नव्हे. मग हा तुकाचा मार्ग आहे का? केव्हा ठरला हा मार्ग तुकाचा? कुणी ठरवला? कधी? मी आठवू लागलो. लहानपणी तुका आमच्याबरोबर आमच्याप्रमाणे सर्व खेळ खेळला होता. मग तो दुकानात बसू लागला. मग आमचे आई वडील गेले. आणि मग मागचे आठवताना नकळतच तुकाने स्वतःचे चरित्र सांगितले ते आठवले. चरित्र सांगण्याचा हा प्रसंग आनंद ओवरीवर घडला. आमच्या घराच्या ओवरीला आनंद ओवरी म्हणत. इथे आमचे बालपण हुंदडले, जाणतेपण गरजले. इथे बसून तुकाने अभंग लिहिले आणि पुष्कळदा तुका व त्याचे सहकारी इथेच अभंग संकीर्तन करीत. एका रात्री कीर्तनानंतर तुकाच्या सहकाऱ्यांनी फारच आग्रह केला की बुवा, तुमचे चरित्र ऐकायचे. तेव्हा संकोचाने 15-20 अभंगातून तुकाने ते संक्षेपाने सांगितले. ते अभंग मी म्हणू लागलो. पण म्हणता म्हणता ते कशासाठी म्हणत होतो ते विसरलो. तुकाचे अभंग म्हणू लागले की मी भान राहत नाही हा नेहमीचा अनुभव आहे. मी स्वतः अभंग रचलेत. तुक्या बंधू म्हणून, कान्होबा म्हणून. तुक्याचे पाहून अनेकांनी रचलेत. रामा म्हणे, गोंद्या म्हणे, किशा म्हणे असे घराआड कवित्व सुरू झाले तेव्हा मी सोडून दिले.